नाशिक हे केवळ एक शहर नाही तर धर्मनगरी म्हणून आपण या नाशिककडे पाहतो। थेट रामायणाशी संबंध असलेल्या या शहरात सध्या चर्चा आहे ती रावणांची। हे रावण कोण आहेत? तर एकाने धर्माच्या नावाने दुकान थाटलं आणि महिलांचं शोषण केलं, तर दुसऱ्यांनी धर्मांतराचा धंदा मांडून महिलांवर अत्याचार केले। या दोन्ही प्रकरणांमुळे एक गोष्ट अधोरेखित झाली आहे आणि ती म्हणजे क्षेत्र कोणतंही असो, धर्म श्रद्धा असो किंवा कॉर्पोरेट असो, धर्म कोणताही असो, त्यात रावण आजही जिवंत आहेत। पण या रावणांना महिलांची साथ मिळते तेव्हा मात्र पीडितांचा धीर खचतो। TCS प्रकरणातही असंच काहीतरी झाल्याचा आरोप झालाय। नेमकं काय घडलंय ते आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सचिन जोशी, आपण पाहताय लोकमत.com। पुढे जाण्याआधी लोकमतचं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राइब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा। नाशिकच्या TCS कंपनीच्या ऑफिसमध्ये महिलांवर अत्याचार आणि छळ झाल्याचं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर संपूर्ण देश हादरला। यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप होतोय। 6 जणांनी मिळून अनेक महिला कर्मचाऱ्यांना मानसिक शारीरिक दृष्ट्या त्यांचा छळ केला असा आरोप झालाय। पण यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे 2 महिलांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे। TCS मधील महिला अत्याचार प्रकरणात आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी शफी भिकन शेख, आसिफ आफ्ताब, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार हे अटकेत आहेत। तर कंपनीची ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चैनानी हिला अटक करण्यात आली आहे आणि 8वी आरोपी एक महिला आहे जी सध्या फरार आहे। या दोघींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप का झालाय ते पाहण्याआधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊया। TCS मधील 8 महिला कर्मचारी आणि एका पुरुषाने या सगळ्यांविरुद्ध तक्रार दिलेली आहे। या 8 पैकी 2 महिला विवाहित तर 6 तरुणी अविवाहित आहेत। दाखल 9 पैकी एका गुन्ह्यामध्ये लैंगिक अत्याचारासह धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एका तरुणाचाही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालाय असा आरोप आहे। उर्वरित 6 गुन्ह्यांमध्ये पीडितांसोबत लैंगिक जवळीक साधून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आता अश्विनी चेनानी हिच्यावर नेमके काय आरोप आहेत ते सुद्धा पाहूया। अश्विनी चेनानीकडे पीडित महिलांनी आपला छळ होतोय याबाबतची तक्रार केली होती, पण या तक्रारींकडे अश्विनी चेनानी हिने दुर्लक्ष केल्याचा आरोप झालेला आहे। एवढंच नाही तर कंपनीत महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना कंपनीने दिली होती, पण ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीने हे नियमच गुंडाळून ठेवल्याचं तपासात पुढे आलंय। तक्रारीचा एकही ईमेल तिने कंपनीकडे पाठवलाच नाही अशी ही माहिती मिळते। तर त्यातच अश्विनी चेनानीचे या 6 आरोपी पुरुषांसोबतचे कॉल रेकॉर्ड्सही पोलीस तपासतायत। आरोपी आणि अश्विनी यांच्यात फोनवर बराच वेळ बोलणं झाल्याचंही समजतंय। आता पाहूया दुसऱ्या फरार महिला आरोपीची यातली भूमिका काय होती आणि ही भूमिका अत्यंत गंभीर आहे। आरोपी तरुणांनी एखाद्या महिलेला आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर फरार झालेली ही तरुणी आमच्या धर्माचा पेहराव कसा करायचा, ज्वेलरी कशी वापरायची याबाबतचं ट्रेनिंग या मुलींना देत असे। पीडितांना विश्वासात घेत त्या धर्माशिवाय त्यातील चालीरीतींपासून त्या दूर कशा जातील यासाठी ही फरार तरुणीच ब्रेनवॉश करत असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे। जी महिला फरार आहे ती नाशिकचीच आहे आणि ती याच कंपनीत कामाला होती, पण प्रकरण वाढतंय असा अंदाज आल्यानंतर तिने कंपनीतून नुकताच राजीनामा दिला होता। एवढंच नाही तर ती मुंबईतल्या एका कंपनीत नोकरीला देखील लागली होती। फिर्यादींनी तिचंही नाव घेतल्याने तिला आता संशयित आरोपी या प्रकरणामध्ये करण्यात आलंय, पण सध्या ती फरार आहे। एकूणच या प्रकरणामध्ये 2 महिला आहेत ज्यांनी पीडित मुली ज्या आहेत, पीडित महिला ज्या आहेत त्यांच्या बाबतीत जे क्रूर कृत्य केलेलं आहे त्यावरून आता त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे। यात अश्विनी चेनानी सध्या पोलीस कोठडीत आहे, तर दुसरी महिला जी आहे ती फरार आहे। या दोन्ही महिलांनी या आरोपींना या छळ प्रकरणामध्ये मदत केल्याचा संशय आहे, तशी दाट शक्यता आहे आणि म्हणून अश्विनी चेनानीला थेट पुण्यातनं अटक करण्यात आली आहे। दुसऱ्या महिलेचा शोध सुरू आहे। एकूणच या प्रकरणामध्ये नेमकं मोठं रॅकेट आहे का, धर्मांतरासाठी हे सगळं प्रकरण केलं जात होतं का, या बाबतीच्या अपडेट्स जर हवे असतील पोलिसांना तर ही फरार महिला सापडणं गरजेचं आहे। आता पोलीस तिला कधीपर्यंत शोधून काढतात आणि या पुढची माहिती काय समोर येते ते बघणं महत्त्वाचं ठरेल। याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा लोकमत.com।